पदम दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्याचा आजचा 6वा दिवस आहे। आज या ग्रंथाच्या निरूपणाची पूर्णाहुती आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले आणि या हवन कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित आबाल वृद्ध आणि सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला, बंधू भगिनी या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। अंतिम दिवसाचं हे अंतिम सत्र आहे, अंतिम निरूपण आहे। फक्त 10 मिनिटं मी बोलणार आहे, त्यानंतर आपण आरती करूया आणि या कार्यक्रमाची इथे सांगता होईल। उद्या शोभायात्रा आणि त्या शोभायात्रेनंतर या कार्यक्रमाला समापन होईल आणि त्यानंतर म्हणजे शोभायात्रेनंतर श्री कमलनयन हरिभक्त परायण श्री कमलनयन महाराज फटिंग वर्धा यांचं गोपाल काल्याचं कीर्तन होईल आणि त्यानंतर दहीहंडी आणि त्यानंतर महाप्रसाद होईल आणि त्याने मग या कार्यक्रमाची सांगता होईल। तर या पूर्णाहुतीच्या प्रसंगी सांगायचं एवढंच आहे की जसं मजूर महिनाभर काम करतो, कशासाठी? पगारासाठी। पगार मिळेल कारण त्या पगारावर पुढच्या महिन्याचं सगळं आधारित असते। तसं हे जप, तप, तीर्थ, व्रत हे करणं किंवा कोणतं पारायण आहे, निरूपण आहे, हे 7 दिवसाचे सप्ताह आहेत, संत महात्म्यांची सेवा आहे, अन्नदान आहे, हे कशासाठी केलं जातं? भक्ती प्राप्त करण्यासाठी। भक्तिवीण मुक्ती, बळेवीण शक्ती बोलू नये, भावेवीण भक्ती आणि भक्तिवीण मुक्ती। ती भक्ती काय आहे? भक्तीच्या नावाखाली आपण अनेक प्रकारचे कामं करतो, वास्तविक ती भक्ती नाही। भक्ती या शब्दाचा अर्थ आहे एक होणे, विभक्त आणि भक्त। आपण सर्व जोपर्यंत परमात्म्यापासून विभक्त राहतो तोपर्यंत आपल्याला शांती, समाधान, सुख, संतोष, आनंद, प्रेम कधीच मिळू शकत नाही। जेव्हा आपण भगवंताशी एकरूप होतो, ज्याला भक्ती म्हणतात, आपल्याला भक्त व्हायचं आहे। तर ही भक्ती म्हणजे काय? कुणी सांगतात योग करा, यज्ञ करा, विधी करा, उपवास करा, तपास करा, याला लोक भक्ती म्हणतात। वास्तविक ही भक्ती नाही, हे सर्व भक्ती प्राप्त करण्यासाठी करण्यात येणारे उपचार आहेत। भक्ती काय आहे? तर भक्ती आहे भगवंताशी एकरूप होणे। आपण पाहिलं या निरूपणामध्ये की अष्टधा प्रकृती आहे, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण ही प्रकृती आहे। त्यात चाहत, जरूरत, प्रियत्व रूप आत्मा जो निराकार आहे तो या प्रकृतीमध्ये ओतप्रोत व्याप्त आहे। एक कणही या परमात्म्यापासून वेगळा करता येत नाही, किंबहुना एक एक कण परमात्माच आहे। आणि या परमात्मा बुद्धीनं आपण सर्व काम केले पाहिजे। आणि हे दोन्ही प्रकृती आणि अक्षर आत्मा पुरुष हे दोन वेगळे वेगळे नाही, नामामध्ये सर्व एकवटतात। जसं रूप आणि गुण हे दोघांचं संमिलन म्हणजे नाम असतं। तर याचं नाव माईक आहे, याचं नाव पुस्तक आहे, याचं नाव स्वानंद आहे, याचं नाव माळा आहे, याचं नाव खुर्ची आहे, असे अनेक प्रकारचे अनंत नाम ज्याच्यात एकवटले आहेत त्याला विश्व म्हणतात। हा विश्वरूप परमात्मा आहे, या विश्वातच ओतप्रोत आहे, या विश्वाच्या बाहेरही नाही आणि या विश्वामध्ये आतमध्येही नाही। हा विश्वच परमात्मा हा विश्व बनून अनेक प्रकारच्या लीला करतो आहे। उत्पत्ती, स्थिती, लय, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सुख, दुःख, आनंद असे हे सतत चालणारं चक्र हे परमात्म्याचंच रूप आहे, परमात्माच आहे। आपल्या म्हणजे जिथे आपण जिकडे पाहू, सकाळपासून रात्रीपर्यंत ज्याच्याशी आपण व्यवहार करू तो परमात्माच आहे। या दृष्टीने व्यवहार करणे म्हणजे भक्ती। विभक्त हा जेव्हा भक्त होतो तेव्हा मग जे करतो आपण, जसं नोकरी करायची आहे तर ती कशी करायची? मी साक्षात परमात्म्याची सेवा करतो आहे या समर्पित भावनेने करायची। पत्नीमध्ये
परमात्मा आहे, मुलांमध्ये परमात्मा आहे, घरामध्ये आहे, दगडामध्ये आहे, धोंड्यात आहे, कपड्यात आहे. ज्याच्याशी आपला संबंध येईल तो परमात्माच आहे हे जाणून, मानून नाही. कारण आजपर्यंत सर्व शास्त्र आपल्याला मानायला सांगतात, पण श्रीमद भगवद्गीता जाणायला सांगते. जाणून करा. हा विश्वरूप परमात्मा अनंत रूपाने, आकाराने, प्रकाराने, अनेक म्हणजे घडामोडींनी आपल्या समोर येतो, आपल्या भेटीला येतो. पण आपण काय म्हणतो? मी वेगळा आहे आणि हे वेगळं आहे. या वेगळेपणाच्या भूमिकेतून काढून एकच विश्वरूप परमात्मा, त्याची एकच भक्ती, आपलं कर्तव्य इमानदारीनं, सचोटीनं आणि परमात्मा स्वरूप जाणून करणे म्हणजे भक्ती होय. आणि या भक्तीला प्राप्त करण्यासाठी साधन कोणतं आहे? 4 प्रकारची साधनं आहे. ज्याला ज्ञान विज्ञान घेणं देणं जमते त्यानं ते करावं, त्याला ब्राह्मण म्हणतात. मग तो कोणत्याही जातीचा असो, पातीचा असो, लहान असो, मोठा असो, कोणत्याही संप्रदायाचा असो, कोणत्याही भाषेचा, देशाचा, कोणी असो, जो ज्ञान विज्ञान घेतो आणि देतो त्याला ब्राह्मण म्हणतात. जो क्षत्रिय आहे त्याचं कार्य काय? न्याय आणि रक्षा करणं हे क्षत्रियाचं कार्य आहे. त्यानंतर व्यापारी, गोपालन करणारा वैश्य हा त्या दृष्टीने म्हणजे या विश्वामध्ये राहणाऱ्या सर्व जीवांचं पालन पोषण करतो. आणि ज्यांच्यानं हे तीनही कामं जमत नाही तो शरीर सेवा करतो, तो श्रम सेवा करतो, त्याला शूद्र म्हणतात. शूद्र आणि क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य याच्यात छोटा नाही, कोणी मोठा नाही. जर मला सर्व आहे आणि पाय नसते तर मी इथे आलो असतो का? बरं, मला पाय आहे, हात नसते तर मी आलो असतो का? मला सर्व असतं, डोकं नसतं तर आलो असतो का? हे 4ही वर्ण या विश्वरूप परमात्म्याच्या सेवेसाठीच आपलं कर्म करतील, ती भक्ती. आणि ही भक्ती आपण श्रीमद भगवद्गीतेच्या उपदेशाद्वारे प्राप्त केली. आता आपण सतत आजपासून सगळीकडे आपल्याला परमात्मा दिसावा. परमात्मा आहे तो आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या 8व्या अध्यायामध्ये पाहिला. आणि 11व्या अध्यायाची सुरुवात भगवंताने कशी केली? भगवंत म्हणतात, नाही, अर्जुन म्हणतो, अर्जुनापासून सुरुवात आहे. देवा, आतापर्यंत तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं मी ऐकलं, मला पटलं, माझ्या गुरूंनी मला हेच सांगितलं, पण मला आता आत्मा दाखवा. काय म्हणतो तो? द्रष्टयात्मानम, मला दाखवा तो आत्मा. मी फक्त आत्म्याच्या विषयी आतापर्यंत ऐकलं, तुम्ही म्हटलं ते काही खोटं नाही, खरं आहे, पण मला दाखवा. मला दाखवाल नाही तोपर्यंत मी समजणार नाही आणि मला आपल्या डोळ्याने पाहायचं आहे. तर भगवान सांगतात की या म्हणजे चमड्यानं बनलेल्या डोळ्यानं मला पाहता येत नाही, मला ज्ञानचक्षूनं पाहायचं असते. ज्ञानाच्या डोळ्यांनी माझ्याकडे पहा, म्हणजे मी तुला आत्मा दाखवतो. मग भगवंतानी त्याला आत्मा दाखवला. कसा? त्यांनी सांगितलं की हे फूल आहे, हे फूल दिसते, पण याच्यातला सुगंध दिसतो का? बिना सुगंधाचं फूल असते का? याच्या पाकळ्या पाकळ्या केल्या तरी त्या पाकळ्या पाकळ्यासोबत सुगंध आहे की नाही? तो सुगंध जसा या फुलामध्ये अनुस्यूत आहे तसा मी आत्मा आहे. साखरेमध्ये गोडी असते की नाही? गोड असते साखर. त्या गोडीनंच पेढाही बनला आहे, बर्फी बनली आहे, जलेबी बनली, खीरही बनली. एकच साखर आहे. विना साखरेनं हे सगळे पदार्थ होऊ शकत नाही. याच्यातली जर साखर काढून घेतली तर काय राहिलं मग तिथं? तो पदार्थ रुचिकर राहिला का? जसं साखरेशिवाय मिठाई होऊ शकत नाही, जसं गोडीशिवाय खडी साखरेचा ढेळा, त्या ढेकळातून जर आपण ती साखर काढतो म्हटलं शक्य होईल का? आणि ती जर साखर त्या ढेकळातून काढली तर तो ठोकळा राहील का? तसा तो आत्मा जेव्हा त्या अर्जुनाला दाखवला तेव्हा त्याचा तो तृप्त झाला. आणि मग त्याच्यानंतर 12वा अध्याय भक्तियोग आहे. हा भक्तियोग प्राप्त केल्याशिवाय या जीवाची तगमग तळमळ शांत होणार नाही. मग तो कितीही श्रीमंत झाला आणि कितीही त्यानं म्हणजे डंके वाजवले आणि कितीही गाजावाजा केला आणि कितीही पोंगा पंडिताई केली आणि कितीही म्हणजे पाखंड केलं, दंभ केलं, निरनिराळे वेश धारण केले, काहीही केलं तरी हे होणार नाही. तर त्याप्रमाणे भक्ती आपल्याला प्राप्त झाली आहे. या भक्तीला आपण सतत जोपासलं पाहिजे, नेहमी त्याचं संरक्षण संगोपन केलं पाहिजे. सतत हे मनामध्ये जागृती ठेवली पाहिजे की या जगातला एक एक कण परमात्माच आहे.
परमात्म्याशिवाय या जगात काहीच नाही. म्हणून आपण सर्वांशी कसं वागलं पाहिजे? आपण काय करतो? मी वेगळा आहे, हे वेगळं आहे, ते वेगळं आहे, ते वेगळं आहे, अशा प्रकारची भावना ठेवतो. आणि मग देव कुठं आहे? तर मंदिरात आहे. मंदिरात जर देव असता तर त्यानं आपलं काय म्हणजे काहीतरी केलं असतं. मी जर आज राम कृष्ण हे विविध प्रकारचे जे अवतार आहेत यांचं जर नाव घेतलं तर काय होईल? माझं चित्त शुद्ध होईल. पण त्यांनी सांगितलेलं ज्ञान जर माझ्या हृदयात उतरलं नाही तर मी निव्वळ वरपांगी म्हणजे सोंग करत राहील आणि शेवटी हा आत्मा तळमळतच हे शरीर सोडून देईल. म्हणून आजपासून खुर्ची असो, टेबल असो, सर्वांमध्ये हा विश्वरूप परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे. ही शिकवण आपल्याला श्रीमद भगवद्गीता देते आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आता श्रीमद भगवद्गीता ही छोटीशी पुस्तिका आहे, जास्त मोठा ग्रंथ नाही आहे. तो सर्वांनी घेतला पाहिजे आणि रोज एक म्हणजे श्लोक तरी वाचला पाहिजे. त्या श्लोकाचा अर्थ हृदयात धारण केला पाहिजे. आणि ही सदिच्छा व्यक्त करीत मी या पूर्णाहुतीला या विश्वरूप परमात्म्याला समर्पित करतो आहे. माझ्या सेवेमध्ये काही त्रुटी असतील, काही चुका असतील, चुकून काही मी वाईट बोललो असेल किंवा कुणाचं मन दुखावलं असेल तर मला सामान्य व्यक्ती आहो मी, म्हणून क्षमा करावी. आणि सर्वांच्या हृदयामध्ये बसलेला तो विश्वरूप परमात्मा, त्याला वारंवार वंदन करीत मी या ठिकाणी आपले शब्द आटोपते घेतो. नर्मदे हर सद्गुरु भगवान की. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. एका शब्दात सांगायचा